आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार म्हणून बनवले रसगुल्ले। 1.5 लिटर इथे दूध गरम करत ठेवलेलं मी। दुधाला उकळी आली की ह्यामध्ये थोडा थोडा लिंबाचा रस घालायचा आणि आपल्याला दुधाचं पनीर करून घ्यायचं आहे। दूध नसेल तर तुम्ही व्हिनेगरमध्ये थोडंसं पाणी घालून तेही करू शकता। स्वच्छ कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आणि चांगल्या पाण्याने 2-3 वेळा धुवून काढायचं आणि मग थोडंसं पाणी पिळून घ्यायचं। ताटामध्ये सगळं पनीर काढून घ्यायचं, जे हे छेना आहे ते, आणि तळ हाताने चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं। जेवढे चांगलं मळून घेणार हे, तेवढे चांगले रसगुल्ले सॉफ्ट होतील। यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि पुन्हा सॉफ्ट असा गोळा करायचा। मग त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे। पाकासाठी इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे, 5 कप पाणी, त्यामध्ये वेलच्या घातल्यात। पाण्याला उकळी आली की हे सगळे छोटे छोटे गोळे त्यात घालायचे। हे गोळे डबल टिबल होतात। 15 मिनिटं फास्ट गॅसवरती शिजवून घ्यायचे आणि 15 मिनिटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करू।